जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र प्रणालीवर सध्या जे काही निवड सूचीचं काम ह्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे असं बुलेटिनमध्ये सध्या सांगण्यात आलं आहे। तसंच बघा, जे काही निवड सूची असेल ती निवड सूची एक आशा व्यक्त करूया की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहावयास मिळू शकते। तसंच बघा, महत्त्वाचं जो काही 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी बघा जे काही टॅब देण्यात आले होते त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा संदर्भात महत्त्वाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती होणार आहे। तर त्याच्यामध्ये जो दुसऱ्या प्रकारचा आहे म्हणजे या ठिकाणी बघा जे काही विथ इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही खाजगी संस्थांच्या मुलाखती आहे तर त्या मुलाखती संदर्भात त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी, तसं जी काही मुलाखत प्रक्रिया आहे तर ती कशी होणार आहे अशी संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची खाजगी संस्था मुलाखत संदर्भात संपूर्ण डिटेल्स पुढे। मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचे जे काही बाबी असणार आहे, महत्त्वाचे 2 घटक असणार आहे, त्याच्या आधारावर शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा जो 1 नंबरचा आहे तो विदाऊट इंटरव्ह्यूचा आणि दुसरा जो आहे तो विथ इंटरव्ह्यूच्या, अशा पद्धतीने 2 प्रकारे आपल्याला ज्या काही प्रक्रिया असणार आहे त्या प्रक्रियेमधून जायचं आहे। तर त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचं जे काही टेट स्कोअरनुसार त्याच्यात मेरिट लागते आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला महत्त्वाचे इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायला पडतं। तर ह्याच्यामध्ये एकंदरीत ज्या काही विथ इंटरव्ह्यूच्या ज्या महत्त्वाच्या ज्या काही वेकन्सी भरण्यात येणार आहे त्याच्यामध्ये ज्या मुलाखती घेण्यात आल्या तर त्या कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायला पडेल, तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 संदर्भात महत्त्वाचं जे काही मुलाखत आहे तर त्या मुलाखतीविषयी जे काय माहिती आहे तर त्याच्यात महत्त्वाचा 1 नंबरचा मुद्दा तर मुलाखत नेमकी या ठिकाणी बघा 30 मार्काची आपली असणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे प्रमाण आहे ते 1:3 असं प्रमाण आहे मुलाखती संदर्भात, म्हणजे 1 जागेसाठी 3 उमेदवार सध्या मुलाखतीला जाणार आहे या ठिकाणी बघा महत्त्वाचं। तर त्याच्यामध्ये 30 मार्काची एकंदरीत एकूण मुलाखत ही होणार आहे। मग 30 मार्काचं जे काही डिवायडेशन आहे तर ते डिवायडेशन म्हणजे 15 मार्कचा डेमो आणि 15 मार्काची जी काही मुलाखत आहे ती या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी एक कॅल्क्युलेशन करण्यात आलं आहे। म्हणजे 15 मार्काचा तुमचा डेमो होणार आहे, त्याच्यामध्ये तुमची अध्यापन कौशल्य त्याच्यामध्ये चेक होणार आहे आणि जी काही मुलाखत असेल तर मुलाखतीमध्ये तुम्हाला जे काही तुमचा विषय असेल किंवा शिक्षक जो काही पेशा आहे त्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतात। मग त्याच्यामध्ये आधी बघा तुमची सुरुवातीला या ठिकाणी मुलाखत होईल, मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये विविध जे काही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येईल। तसंच बघा तुमची शैक्षणिक कागदपत्राची तपासणी होईल, ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र असेल त्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील शैक्षणिक कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ती आवश्यक कागदपत्रासंदर्भात व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तो एकदा बघून घ्या। तर ते संपूर्ण शैक्षणिक तुमचे कागदपत्र आहे ते देखील तुम्हाला मुलाखतीच्या वेळेला घेऊन जायचं आहे, ते सर्व ओरिजिनल असणार आहे। तसंच बघा जे काही मूळ कागदपत्राची तपासणी या ठिकाणी महत्त्वाची तुमची होणार आहे, कारण ह्या मूळ कागदपत्राच्या तपासणीमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तसंच बघा जे काही मूळ कागदपत्राच्या तुम्हाला अटेस्टेड स्वरूपात शैक्षणिक कागदपत्राच्या या ठिकाणी झेरॉक्स संच देखील तुम्हाला करून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये साधारण 2 संच तरी तुमच्याजवळ असायला पाहिजे, ते अटेस्टेड करून तुम्हाला झेरॉक्स कॉपी 2 संच ह्या ठिकाणी बनवून घेऊन जायचे आहे। तसंच बघा महत्त्वाचं तुमचं जर कुठं अनुभव असेल शैक्षणिक संदर्भात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील तुमचा अनुभव असेल तर ते अनुभवाचे प्रमाणपत्र देखील तुम्ही त्या ठिकाणी सादर करू शकता, जेणेकरून तुमचं या ठिकाणी जे काही अध्यापन कौशल्य आहे किंवा तुमचं जे काही अपडेट आहे तुमचा अनुभव तर त्या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता, त्याच्याने देखील बराच इफेक्ट या ठिकाणी तुमचा होऊ शकतो। तसं 9 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय देण्यात आलं आहे की जे काही मुलाखत जी होणार आहे तर त्या मुलाखतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपल्याला टॅकल केलं जाणार आहे किंवा कशा पद्धतीने आपलं जे काही संपूर्ण ॲनालिसिस केलं जाणार आहे। मग त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या विषयी जी काही माहिती आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचं कुठून आला आहे तुम्ही, तुमचा राहण्याचा पत्ता वगैरे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तुमची स्वतःविषयीची माहिती तर त्या संदर्भात तुमची विचारणा त्याच्यात होऊ शकते। त्यानंतर तुमचा अनुभवाविषयी माहिती त्याच्यामध्ये विचारली जाऊ शकते, तुम्ही आतापर्यंत सध्या कुठं काम केलं आहे का, तुमचा अनुभवाचा प्रकार कसा आहे, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये शिकवण्याचं काम केलं आहे का किंवा एखाद्या संस्थेमध्ये इतर जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुमचं काम आहे का, तर त्या संदर्भात अनुभवाविषयी या ठिकाणी विचारपूस या ठिकाणी तुमची होऊ शकते। तसंच बघा तुमचं एकंदरीत वर्तवणूक कशी आहे, तुमचं जी काही बोलण्याची जी पद्धत आहे ती देखील या ठिकाणी चेक होऊ शकते। तसंच तुमचा महत्त्वाचा जो काही पेहराव असणार आहे, मग ह्याच्यामध्ये जे काही पेहराव अगदी शिक्षकी पेशेला शोभेल असा आपला असायला पाहिजे। महिला उमेदवारांनी या ठिकाणी देखील त्या पद्धतीने एका शिक्षिकेला शोभेल असा
स्वरूपात जो काही पेहराव आहे तो असायला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्या पेहराववरनं देखील आपलं जे काही जजमेंट होणार आहे मुलाखतीमध्ये तर ते एक लक्षात घ्यायचं आहे। तसंच बघा बोलण्यामध्ये आपली नम्रता असायला पाहिजे, कारण शिक्षक जो असतो तो अगदी नम्रशील आणि नम्रतेने बोलणारा एक महत्त्वाचा जो काही घटक आहे किंवा महत्त्वाचं पद आहे, कारण शिक्षक या पदामध्ये नम्रता हा गुण असायला पाहिजे, तर तो देखील या ठिकाणी चेक हा तुमचा होणार आहे। तसंच बघा विषयासंदर्भातील जे महत्त्वाचे प्रश्न आहे तुमचं, जर समजा तुम्ही 6 ते 8साठी मराठी विषयासाठी जर तुम्ही पात्र होऊन मुलाखतीला जात असाल, मराठी विषयासंदर्भात तुम्हाला जे काही संपूर्ण अद्ययावत ज्ञान आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी असणे गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये तुमचा जो काही विषय असेल, स्पेशल विषय ज्याच्यासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे, तर त्या विषयासंदर्भात तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। तसंच बघा त्या विषयाचे संदर्भात जे काही सामान्य ज्ञानासंदर्भात प्रश्न असेल किंवा मग जे एकंदरीत शैक्षणिक संदर्भात, सामाजिक संदर्भात, आर्थिक संदर्भात अशा संदर्भात जे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञानावर आधारित जे प्रश्न आहे तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। त्याच्यात महत्त्वाचं जे काही शैक्षणिक धोरण आहे, आताचं जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे तर त्याच्यावर देखील तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात। त्यानंतर बघा जे काही महत्त्वाच्या संस्थेचं असतं, त्या संस्थेमध्ये जे काही वेगवेगळी धोरणे राबवली जातात प्रत्येक संस्थेमध्ये, मग त्याच्यामध्ये तुम्हाला शाळा प्रगतीबाबत तुम्ही काय करू शकतात अशा संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा विचारू शकतात। का तुमचा या संस्थेमध्ये समजा जे काही शाळा असेल तर त्या शाळेमध्ये जर समजा तुमची नियुक्ती झाली तर त्या शाळेची प्रगतीबाबत तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याचा विचार करू शकता असं देखील तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। तसं जे काही उपक्रम असेल, कल्पना असेल, ह्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तुम्ही जर शाळेमध्ये तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही कोणकोणते उपक्रम तुम्ही सध्या विद्यार्थ्यांसाठी राबवू शकतात, कारण जे शिक्षकांचं आपलं जे काही अंतिम जे ध्येय किंवा हित असायला पाहिजे ते विद्यार्थी केंद्रित जे काही हित आहे तर ते असायला पाहिजे। मग त्या संदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम त्या ठिकाणी राबवू शकतात, तुमच्या जे काही मनातली संकल्पना असेल, कल्पना असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या इंटरव्ह्यू जे घेणारे आहे तर त्यांच्यासमोर तुम्ही ते तिथं प्रस्तुतही करू शकतात। तसंच बघा महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात अशा संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे जी काही पटसंख्या आहे तर पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम किंवा तुम्ही कोणकोणत्या संकल्पना, ज्या कल्पना आहे त्या तुम्ही राबवू शकता। तर त्याच्या ज्या काही विचार करण्याची जी क्षमता असेल तर त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं प्रश्न असेल तर त्याला तुम्ही टॅकल करून त्यांना व्यवस्थित उत्तरही देऊ शकता। तर अशा पद्धतीने देखील तुमचा जो काही विचार असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तो विचार करून ठेवायचा आहे। तसंच बघा खाजगी शाळा आणि संस्थाच्या शैक्षणिक शाळा याबाबत जे काही महत्त्वाचे कामं असणार आहे तर त्याचं देखील एकंदरीत तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, कारण जे शैक्षणिक ज्या संस्था आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही कामकाज असतात ते देखील शिक्षकाला या ठिकाणी करायला पडतात। मग त्याच्यामध्ये विविध ज्या समित्या असेल शाळेमध्ये त्या समितीवर देखील आपल्याला कामकाज करायला पडतं। तसंच अध्यापनाचं तर काम तर असतंच, पण इतर जे काही ऑफिशियल कामे असतात ते देखील आपल्याला करायला पडतात। तर ते नेमके कोणकोणते आहेत ते देखील एकदा तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित फोकस करा आणि त्या संदर्भात तुम्ही जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्ही रेडी करून ठेवा। तसंच बघा महत्त्वाचं जे काही अध्यापन ज्या डेमो असेल म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाठ घ्यायला पडेल, तर त्या पाठासाठी एकतर एखाद्या क्लासमध्ये जे विद्यार्थी असेल तर ते विद्यार्थी तुम्हाला अवेलेबल केले जातील किंवा मग त्या ठिकाणी आपल्याला जो काही विद्यार्थींचा जो काही क्लास असेल तर त्याच्यामध्ये एक अंदाज 30+ विद्यार्थ्यांचा जवळपास म्हणजे एक अंदाज घेऊन आपल्याला चालायचं आहे की त्या डेमो घेताना एवढे तरी विद्यार्थी असणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला जो काही प्रभुत्व आहे तर त्या ठिकाणी बघा दिसलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी असतात आणि जे काही विद्यार्थ्यांच्या मागे जे निरीक्षणासाठी पॅनल देखील बसलेलं असतं का ह्या ठिकाणी आपलं अध्यापन कौशल्य त्या ठिकाणी चेक होत असतं। त्याच्यामध्ये 15 मार्क अतिशय महत्त्वाचं असतं। मग त्याच्यात काय काय चेक होत असतं, त्याच्यात बघा पाठ, ह्या ठिकाणी बघा पाठाचं निरीक्षण एक प्रकारे या ठिकाणी केलं जातं की समोरचं काही शिक्षक आहे किंवा जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीने पाठ हा शिकवत आहे, त्याचं जे काही भाषा कौशल्य आहे, तसंच बघा त्याचं जे स्पष्टीकरण कौशल्य असेल, जे कौशल्य आहे, फलक लेखन कौशल्य असेल किंवा त्याचं प्रश्न कौशल्य आहे, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्रश्न तो विचारतोय, ह्या संपूर्ण जो काही पाठाचा एकंदरीत निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं। तसंच बघा विषयाचं ज्ञान आणि जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते देखील आपल्या त्या ठिकाणी पाठाचं या ठिकाणी डेमो घेताना आपलं चेक होत असतं। मग त्याच्यामध्ये विषयाचं ज्ञान
सध्या किती आहे आणि त्या पाठ घेत असताना त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीने त्यांनी यूज केलं आहे आणि जे शैक्षणिक साहित्य आहे ते आपलं विद्यार्थ्यांची जी काही आकांक्षा आहे तर ती आकांक्षा त्या ठिकाणी जागृत करण्यासंदर्भात असलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये जो पाठ आहे आपण शिकवत असलेला पाठ तर त्या पाठामध्ये विद्यार्थी हे रमून जायला पाहिजे, अशा पद्धतीने आपलं त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पाहिजे. तसंच बघा विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची जी काही पद्धत आहे, आपलं जे काही वक्तृत्व आहे तर ते समजून सांगण्याची पद्धत देखील या ठिकाणी आपली चेक होत असते. मग त्याच्यामध्ये जी काठिण्य पातळी असेल, मग त्याच्यात जो काही विद्यार्थ्यांचा गट असेल, आपण जे पाठ घेत आहे तो नेमका कोणत्या गटासाठी घेत आहे तर त्या गटाला आपण अनुसरून आपली जे काही समजावून सांगण्याची जी पद्धत आहे तर ती असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपण 6 ते 8वीसाठी जर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं, जर 8वी वर्गासाठी जर आपण पाठ घेत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवलं जातं तर त्या पद्धतीने न शिकवता आपण जो काही महत्त्वाचा गट आहे तो गट लक्षात घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचं ते एक प्रकारे आपण अध्यापन कौशल्यामध्ये ते एक निरीक्षण करून आपण त्या पद्धतीने त्यांना टीचिंगही केली गेली पाहिजे. तसंच बघा महत्त्वाचं, तयारी केलेल्या जे काही पाठाचं निरीक्षण आहे तर ते जे मागे बसलेले क्लासमधले जे पॅनल असतात तर ते पॅनल ह्या ठिकाणी करत असतात. त्यांच्याकडे शीट असते, मग त्याच्यात आपलं जे संपूर्ण जे काही डिटेल्स असते, आपण कशा पद्धतीने शिकवत आहे, विद्यार्थी केंद्रित शिकवत आहे का, किंवा मग विद्यार्थ्यांना मध्ये मध्ये प्रश्न विचारत आहे का, क्लासला कशा पद्धतीने आपण हँडल करत आहे एखादे कारण विद्यार्थ्यांमध्ये खोडसाळ विद्यार्थी देखील असतात. मग पाठ घेताना त्याच्यामध्ये जे काही शिक्षकाला डिस्टर्ब देखील करू शकतात आणि ते पाठ घेताना डिस्टर्ब जर ह्या ठिकाणी करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने त्याला टॅकल करू शकतात किंवा कशा पद्धतीने त्याला हँडल करू शकतात त्याच्यावर देखील निरीक्षण ह्या ठिकाणी केलं जातं. मग त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं, आपण अध्यापन करत असताना फलक लेखन देखील आपलं चेक केलं जातं आणि त्याच्यावर आधारित मूल्यमापन केलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण DED करत असताना फलक लेखन कौशल्य आपल्याला शिकवलं गेलं आहे किंवा तुमचं प्रॅक्टिसमध्ये देखील असेल. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं, तुम्ही फलक लेखन कशा पद्धतीने करता आहे, मग त्या फलक लेखनमध्ये तुमचं शुद्ध लेखन चेक केलं जातं, बरोबर. त्यानंतर तुम्ही फलक लेखन करताना जो काही फळा असेल तर त्याचे 2 भाग या ठिकाणी केला आहे का, तुमचा जो काही विषय असेल विषयाचं नाव लिहिलं आहे का, तो नंतर घटकचं नाव लिहिलं आहे का, उपघटकचं नाव लिहिलं आहे का, त्यानंतर जे काही लेखक असेल लेखकचं नाव लिहिलं आहे का. तर अशा संपूर्ण जे काही फलक लेखन संदर्भात जी डिटेल्स असेल तर ती डिटेल्स या ठिकाणी चेक केली जाते. फळाचे या ठिकाणी बघा 2 प्रकारचे जे काही भाग असतात, 2 भाग या ठिकाणी केलं आहे का. त्यानंतर तुमचं जे काही एखादा फलकावरती तुम्ही जर लेखन केलं तर त्या फलकावर जर ते जे काही लिहिलेलं मिटवायचं असेल तर डस्टर किंवा डेस्टर असेल तुमच्याकडे तर ते खालून या ठिकाणी बघा वरून अशा पद्धतीने खालीपर्यंत तुम्हाला वन साईड तुम्हाला जे काही पुसायचं आहे तर ते देखील तुमचं या ठिकाणी निरीक्षण हे होत असतं. तर एकंदरीत फलक लेखन कौशल्य आपलं देखील कशा पद्धतीने आहे ते देखील चेक केलं जातं. त्यानंतर कोणताही घटक अध्यापनासाठी आपल्याला मिळू शकतो किंवा आपण एकतर या ठिकाणी जे काही पाठचं नियोजन आहे तर ते पाठचं नियोजन आपण आधीच करून गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला अध्यापनासाठी जे महत्त्वाचं घटक आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये देखील आपल्याला मिळू शकतं. पण त्याआधी आपण कधीही जे काही वर्ग आहे तर ज्या वर्गासाठी आपण पात्र असाल तर त्या वर्गाचे किमान एक पाठ तरी आपले आधीच त्याच्यामध्ये जे काही करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अध्यापन करताना त्या ठिकाणी शिकवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर ह्याच्यामध्ये जर इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं का तुम्ही जे काही पाठ घेणार आहे तर ते तुमच्या मर्जीनुसार तुम्ही घेणार असाल किंवा मग ते देणार ते पाठ तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला पडेल. पण बहुतेक त्यांनी जरी या ठिकाणी जो घटक आहे अध्यापनासाठी जरी दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळ भेटतो, वेळ देतात ते, त्या वेळेमध्ये प्रिपरेशन करायचं आणि अध्यापनासाठी जे काही हॉल असेल किंवा जे वर्ग असेल त्याच्यामध्ये जायचं. आणि जर काही इंटरव्ह्यूमध्ये असे देखील असतात की तुम्ही जे याचं तयारी करून आले असेल ज्या पाठाचं तर तो पाठ तुम्ही घेऊ शकतात, अशा पद्धतीने देखील आपल्याला ऑप्शन दिला जातो. तर तसा ऑप्शन जर दिला तर आपण जो काही पाठ जे असेल ज्याचं आपण प्रॅक्टिस केली असेल तर तशा पद्धतीने पाठ तुम्ही त्या वर्गामध्ये घेऊ शकता. तर एकंदरीत महत्त्वाचं आपण केव्हाही पाठ हे आपण अगोदरच केलेले ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तसंच बघा जे काही वर्ग नियंत्रण असेल, वर्ग नियंत्रण आणि हालचाली, कारण आपण जे काही BEd करताना आपल्याला सर्व कौशल्य शिकवलेले आहे, हातवारे कसे करायचे. तसंच बघा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी हे गोंधळ घालत असेल तर ते वर्ग नियंत्रण आपण शिकवत असताना कशा पद्धतीने करू शकतो ते देखील आपल्याला जे काही कौशल्य आहे ते शिक्षकांना आपलं जे काही कोर्स होता त्याच्यामध्ये शिकवलं आहे. तर ते त्याच्या स्किलवर डिपेंड आहे का तुम्ही ते वर्ग नियंत्रण कशा पद्धतीने करू शकतात. तसंच महत्त्वाचं जे काही पाठ शिकवताना आपलं हेतुकथन आणि जे काही विविध कौशल्य आहे
तर ते कशा पद्धतीने असणार आहे, कारण जो पाठ शिकवणार आहे त्याचं हेतुकथन अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या पाठामध्ये आपण काय शिकवणार आहोत त्याच्यावर या ठिकाणी माहिती मिळत असते, तर ते देखील महत्त्वाचं असणार आहे। तसंच बघा, पाठ घेताना जवळपास आपल्याला 20 ते 30 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी मिळू शकतो। तर आपलं संपूर्ण नियोजन 20 ते 30 मिनिटामध्ये या ठिकाणी संपूर्ण असा पाठ जो घ्यायचा आहे, तर तो पाठ अगदी संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, त्यांना समजेल अशा पद्धतीने पाठ हा घ्यायचा आहे। तसंच बघा, जे काही मुलाखती घेण्यासाठी जे पॅनल असणार आहे, तर ते आपला पाठ घेताना देखील त्या ठिकाणी आपलं निरीक्षण होणार आहे, ते सध्या त्या वर्गामध्ये उपस्थित असणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे संपूर्ण काही प्रोसेस असणार आहे ती असणार आहे। तसंच बघा, जे काही महत्त्वाचे या ठिकाणी जे महत्त्वाचा जो नियम आहे, एकास 3 म्हणजे एक जागेसाठी सध्या 3 उमेदवाराची नियुक्तीसाठी सध्या निवडही होणार आहे। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही गुण असणार आहे, तर ते गुण जे आहे ते निवड प्रक्रियेसाठी महत्त्वाचे जे 30 मार्क आहे, तर ते 30 मार्कावरच आपली अंतिम ही निवड होणार आहे। मग त्याच्यामध्ये समजा जे काही टेस्ट स्कोर आहे, मग टेस्ट स्कोरमध्ये या ठिकाणी बघा, पहिला उमेदवार 160 मार्काचा असेल, दुसरा 159 मार्काचा असेल, तिसरा उमेदवार 158 मार्काचा असेल। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं हे जे गुण आहे, तर हे गुण विचारात घेता ह्यांचे जे काही मुलाखतीचे हे मार्क असणार आहे 30 मार्क, तर त्या 30 मार्काच्या आधारावर यांची नियुक्ती सध्या ही होणार आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाचं जे काही निवडी संदर्भात किंवा मुलाखती संदर्भात पवित्र पोर्टलवर सविस्तर सूचना देखील आपल्याला येतील, पण हा एक अंदाज म्हणून तुम्हाला एक ह्याच्यावरती कल्पना येईल की जी काही मुलाखत होणार आहे, तर ती मुलाखत कशा पद्धतीने होऊ शकते, कोणकोणत्या काळजी आपण घेऊ शकतात, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। जोपर्यंत या ठिकाणी बघा ऑफिशियल आपलं बुलेटिन या ठिकाणी येणार, मग त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण जी काही माहिती असेल, तर ती माहिती आपल्याला बुलेटिनमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। तर एकंदरीत बुलेटिन आल्यावर देखील तुम्ही अशाच पद्धतीने महत्त्वाचे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या देखील बघू शकतात। एकंदरीत हा ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे। जवळपास मुलाखत घेऊन 7 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी आपली जे काही हजर किंवा नियुक्ती संदर्भात महत्त्वाचं आपल्याला पुढची जी कार्यवाही आहे ती होणार आहे। मग त्याच्यामध्ये निवड झालेल्या कॅन्डिडेटची काही उमेदवारांची यादी ही पवित्र प्रणालीवर देखील प्रकाशित होऊ शकते। तर अशा पद्धतीने जे एकंदरीत मुलाखत प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, किती मार्कासाठी होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचं आहे, एकंदरीत या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।